अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत शाकंभरी नवरात्र का साजरे करतात आणि देवी शाकंभरी कोण आहेत. या नवरात्राचे आध्यात्मिक जीवनातील महत्त्व काय आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. देवी शाकंभरी या आदिशक्ती पार्वतीचे रूप आहे. त्या अन्न, धान्य, भाजीपाला, वनस्पती आणि निसर्गाच्या अधिष्ठात्री देवी मानल्या जातात. शाक म्हणजे भाजी आणि अंभरी म्हणजे पालन करणारी, म्हणजेच भाजी व अन्नाद्वारे सृष्टीचे पालन करणारी देवी शाकंभरी माता होय. एकदा पृथ्वीवर भयानक दुष्काळ पडला होता. पाऊस झाला नाही, नद्या आटल्या, शेती नष्ट झाली आणि लोक अन्ना वाचून त्रस्त झाले. देव, ऋषी आणि मानवांनी देवी पार्वतीची प्रार्थना केली. तेव्हा देवीने शाकंभरी रूप धारण केले. देवीच्या शरीरातून भाजीपाला, फळे, धान्य, औषधी वनस्पती उत्पन्न झाल्या. देवीने सर्व सृष्टीला अन्न दिले आणि मानवतेचे रक्षण केले. म्हणून देवीला जगदंबा शाकंभरी म्हणतात. या नवरात्रात देवीची पूजा केल्याने घरात अन्नधान्याची कमतरता दूर होते, आर्थिक स्थैर्य मिळते आणि शेती तसेच व्यवसायामध्ये भरभराट होते. शाकंभरी नवरात्रात सात्विक आहार घेतला जातो, दानधर्म केले जातात आणि सेवा केल्या जातात. देवी शाकंभरीची उपासना केल्याने घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांतता नांदते. शाकंभरी नवरात्र आपल्याला शिकवते अन्न, निसर्ग आणि जीवन हे एकमेकांशी निगडीत आहेत. माता शाकंभरीची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव राहो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा.